नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, UPSC कडून CGS भरती निघालेली 2025 साठी. ही जी वॅकन्सी असणार आहे, बेसिकली एक्झामिनेशन जी असणार आहे, कंबाईंड जिओ सायंटिस्ट प्री एक्झामिनेशन 2026 ची एक्झामिनेशन असणार आहे. याच्यामध्ये जे पद असणार आहे आपले जिओलॉजिस्ट, जिओफिजिस्ट, केमिस्ट, सायंटिस्ट त्याच्यानंतर असिस्टंट केमिस्ट अँड असिस्टंट जिओफिजिक्स ग्रुपसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. टोटल 85 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. एम-एस-सी एम-एस-सी वाले अप्लाय करू शकता. एम-एस-सी टेक्निकल वाले अप्लाय करू शकता आणि पी-जी डिग्री वाली इथं अप्लाय करू शकता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आणि टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Insta आयडी, फेसबुकला फॉलो करून ठेवायचं आहे. ही जी वॅकन्सी निघालेली आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. एक्झामिनेशन जी असणार आहे याच्यामध्ये 2026 साठी असणारे GOL साठी. ओके. डेट ऑफ 3/9/2025 नोटिफिकेशन आलेली आहे. जे की इथं ॲप्लिकेशन फॉर्म बनायची शेवटची दिनांक असणार आहे 23/9/2025. ही जी एक्झामिनेशन असणार आहे कंबाईंड जिओ सायंटिस्ट एक्झामिनेशन असणार आहे 2026 ची. ओके. त्याच्यासाठी तर वेबसाईट लिंक दिलेली आहे अप्लाय करण्यासाठी upsc.gov.in वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. इम्पॉर्टंट दिलेले आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन्सकडून इथं वॅकन्सी असणार आहे. न्यू ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टलवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. बेसिकली इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 4 मध्ये आपल्याला याच्यात दिलेलं आहे. आपल्याला कंप्लीट करायचे असतं होम पेजवरून. ओके. आपल्याला स्टेप बाय स्टेप संपूर्ण OTR बनवावा लागतो. सगळ्यात आधी इथं UPSCचा आपल्याला OTR बनवावा लागतो. OTR आपल्याकडे असेल तर डायरेक्ट आपण इथं अप्लाय करू शकतो. आयडी व आपल्याला डॉक्युमेंटेशन अपलोड करावे लागतं. कॅन्डिडेटला इथे इन्शुअर रिलेबिलिटी क्रायटेरिया वगैरे चेकआउट करून घ्यायचे. ते संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणारच आहे आता. ओके. हाऊ टू अप्लाय करण्याला यांचीच वेबसाईट आहे UPSC ऑनलाईन डॉट डॉट ऑनलाईन .NIC.in या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यानंतर याचं एक्झामिनेशन जे असतात नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला इथं अप्लाय केल्यानंतर आपल्याला भेटून जातो. ओके. बेसिकली ईमेल ॲड्रेस, फोटोग्राफ, सिग्नेचर आपल्याला लागणार आहे. आता इथं दिलेल्या कॅन्डिडेटला एक फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपल्याला सोबत घेऊन जायचं एक्झामिनेशनला. त्याचे एक ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फोटोकॉपी. लास्ट ऑफ ॲप्लिकेशन जे असणार आहे अप्लाय करण्यासाठी 23 सप्टेंबर 2025 पर्यंत अप्लाय करायचं. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून आपल्याला याची नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके. आपल्या एक्झामिनेशनची पेनल्टी फॉर रॉंग आन्सर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. पेनल्टी रॉंग आन्सर असणार आहे. ओके. टाइप ऑफ टेस्ट आपल्याला असणार आहे, जे की तुम्हाला मी खाली दाखवणार, OMR सीट दाखवणार आहे. हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, जे की तुम्हाला फॉर्म भरायच्या टायमाला काही डाऊट्स वगैरे असेल किंवा काही अडचण येत असेल, तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. ओके. 3/9/2025 ते 23/9/2025 पर्यंत 10 AM ते 5:30 PM पर्यंत. ओके. मोबाईल फोन बॅन असणार आहे एक्झामिनेशनला. ऑनलाईन आपल्याला क्वेश्चन फॉर दिलेले आहे पोर्टलवरून आपण OMR सीट आपण चेक करू शकतो. नंतरून जे की एक्झामिनेशन झाल्यानंतर 7 डेमध्ये आपल्याला 1 वीकमध्ये आपल्याला मिळून जाते. 6 ते 7 डेजमध्ये आपल्याला फिक्स इथं भेटून जाते. ओके. याच्यामध्ये दिलेले आहे इथं फीस वगैरे बद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एक्झामिनेशन्स, जी की आता युनियन पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन स्क्रीनिंग टेस्ट आपल्याला सिलेक्शनची असणार आहे. जिओ सायंटिस्ट मेन्स एक्झामिनेशन 2026. याच्यामध्ये कंबाईंड जिओ सायंटिस्ट प्री एक्झामिनेशन झाल्यानंतर आपल्याला 8 फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे मित्रांनो. ओके. 26 मध्ये सॉरी. ओके. 8 फेब्रुवारी 2026 मध्ये प्री एक्झामिनेशन जी असणार आहे आपल्याला याच्यामध्ये सेंटर दिलेले आहे. अहमदाबाद, बेंगलुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, दिसपूर, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता. त्याच्यानंतर इथं मुंबई, पटना, प्रयागराज, अहमदाबाद, शिमला, त्याच्यानंतर नोएडा अशी खूप साऱ्या सेंटरची नावं दिलेली आहेत. 23 सेंटर्स आपल्याला बघायला मिळतात. ओके. गुरुग्राम वगैरे, फरीदाबाद. ओके. अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटला इथे एक्झामिनेशन जी असतात सिटी आपल्याला चॉईस करून घ्यायची. प्री एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशनचा प्लॅन ऑफ एक्झाम. आता एक्झामचा काय, एक्झामिनेशनचा काय प्लॅन ठेवायचा आहे तुम्हाला प्लॅन दिलेला आहे. याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, जो की तुम्ही वाचू शकता. याच्यामध्ये दिलेली तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप आपल्याला पेपर असणार आहे. पार्ट 1 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप 2 तासाचा इथं पेपर असणार आहे. 2 पेपर असणार आहे सॉरी. ओके. याच्यामध्ये प्रीमध्ये त्याच्यानंतर मेन्समध्ये आपल्याला इथं पेपर असणार आहे असे सांगण्यात आलेले आता या झाल्या. मेन्समध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असतो, म्हणजे लिहावा लागतो. प्रीमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. ओके. असा इथं फरक आहे फक्त. स्टेज 3 आपल्याला असतो. आपल्याला इंटरव्ह्यू, आपल्याला मेरिट लिस्ट वगैरे आपले इंटरव्ह्यू असतो. ओके. जे की आपल्याला मेन्स एक्झामिनेशन्स वगैरे आपल्या जे असणार आहे 20 ते 21 जून 2026 पर्यंत होणार आहे मित्रांनो. ओके.
जे की इथं दिलेलं एक्झामिनेशन सेंटर्स मेन्स एक्झामिनेशन भोपाळ, चेन्नई, दिल्ली, दिसपूर, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई, शिमला या ठिकाणी आपला होणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरी बेस आता सॉरी पोस्ट वगैरे दिलेलं आहे. जिओलॉजिस्ट ग्रुप ए साठी 39 वॅकन्सी, जिओलॉजिस्ट ग्रुप ए साठी 2 वॅकन्सी आणि त्यानंतर केमिस्ट ग्रुप ए साठी 15 वॅकन्सी ओके दिलेली आहे. त्यानंतर इथं आता 9 वॅकन्सीज PWD साठी असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतरची अजून जी पोस्ट असणार आहे सायंटिस्ट बी साठी, हायड्रोलॉजी साठी साठी 5 वॅकन्सी, त्यानंतर सायंटिस्ट बी केमिकल ग्रुप ए मध्ये 2 वॅकन्सी, त्याच्यानंतर सायंटिस्ट बी जिओ फिजिक्स साठी ग्रुप ए मध्ये 1 वॅकन्सी, असिस्टंट हायड्रोलॉजिस्ट मध्ये ग्रुप बी मध्ये 18 वॅकन्सी, असिस्टंट केमिस्ट ग्रुप बी मध्ये 2 वॅकन्सी, असिस्टंट जिओ सायंटिस्ट मध्ये आपल्याला ग्रुप बी मध्ये 1 वॅकन्सी, असे इथे टोटल 85 वॅकन्सी तर असणार आहे. PWD ला पण वॅकन्सी असणार आहे. चांगले पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते यामध्ये ओके. त्यानंतर इथं 2026 ची एक्झामिनेशन आपल्याला असणार आहे याची माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. आता एलिजिबिलिटी कंडिशन जे असणार आहे ऑल इंडियन सिटीजनशिप अप्लाय करू शकता, काही हरकत नाही आहे. ओके. एज लिमिट वगैरे बद्दल इथं माहिती तुम्हाला दिलेली आहे. एज लिमिट जे असणार आहे आता 21 ते 32 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एज लिमिट आपल्या काउंटिंग डेट असणार आहे 1 जानेवारी 2026 पर्यंत ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेले आता अप्लाइंगसाठी इथं 7 इयर पर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असणार आहे ओके. आता इथं मध्ये दिलेले कॉलम्स वगैरे दिलेले आहे याच्यामध्ये दिलेले याच्यामध्ये संपूर्ण मध्ये दिलेले आहे कॉलम्स मध्ये ओके. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण. आता इथं सर्व्हिस बद्दल इथं माहिती दिलेली होती ओके. नेम ऑफ द आपल्याला एक्झामिनेशन URN नंबर आपल्याला युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर भेटून जातो. रोल नंबर, नेम ऑफ द कॅन्डिडेट, फुल ब्लॉक लेटर्स मध्ये भरायचा आहे. कंप्लीट पोर्टल ॲड्रेस, पोस्टल ॲड्रेस वगैरे भरायचा, ईमेल ॲड्रेस भरायचा, मोबाईल नंबर टाकायचा आहे. मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनची रिक्वायर्ड असणार प्रत्येक प्रत्येक पदाकरिता दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे फॉर जिओलॉजिस्टसाठी ग्रुप ए साठी आपल्याला जी वॅकन्सी असणार आहे याच्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे मास्टर डिग्री लागणार आहे आपल्याला ओके. मास्टर डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता ओके. याच्यामध्ये आपल्याला असिस्टंटसाठी जे असणार आहे आता याच्यात असिस्टंट सायंटिस्टसाठी जे असणार आहे ग्रुप ए ग्रुप बी मध्ये याच्यामध्ये MSc फिजिक्सवाले इथं अप्लाय करू शकता ओके. त्यानंतर इथं आता MSc केमिस्ट्रीवाले अप्लाय करू शकता ओके. केमिकलमध्ये याच्यात जिओ फिजिक्समध्ये ओके सांगितलं मी. त्याच्यानंतर असिस्टंट बी मध्ये आपल्याला असिस्टंट ग्रुप ए मध्ये पण दिलेलं आहे याच्यामध्ये मास्टर डिग्री लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथं असिस्टंट केमिक्समध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे आपल्याला मास्टर डिग्री लागणार आहे. आपलं मास्टर ऑफ इथं दिलेलं आहे ओके. मास्टर डिग्री MSc किंवा कोणतीही मास्टर डिग्रीवाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. आता फिजिकल वगैरे आपलं चेकआउट होणार आहे ओके. फीज असणार आहे आपल्याला एक्झामिनेशन फीज आपल्याला ₹200 असणार आहे फक्त. SC ST PWला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे ओके. फीज वगैरे पे करून घ्यायची आपल्याला इथं संपूर्ण माहिती दिलेली 23 तारखेपर्यंत, 23/9/2025 पर्यंत ओके. क्लोजिंग डेट असणार आहे 6 वाजेपर्यंत ओके. हाऊ टू अप्लाय करायचं ऑनलाईन वेबसाईटवरून आपलं अप्लाय करायची वेबसाईटवरून संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. जे की इथं एज लिमिट कॅल्क्युलेशन, एज लिमिट सर्टिफिकेट लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, एक्झामिनेशन सेंटरचे डॉक्युमेंट्स वगैरे, कॉल लेटर वगैरे लागणार आहे ओके. जे की एक्झामिनेशनला लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फिल करायचे 23 सप्टेंबर 2025 ओके. याच्यामध्ये दिलेली माहिती वगैरे संपूर्ण माहिती. आता PPSCचे कसं असतं PDF खूप मोठा असतो, 43 पेजेसचा PDF दिलेला आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते ओके. खूप मोठा पेजेसचा PDF असतो. विड्रॉल ॲप्लिकेशन्स वगैरे, ट्राय बेकिंगचं बद्दल माहिती म्हणजे त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली असतात. पेपरबद्दल इथं माहिती दिलेली आहे. जस्ट पेपर कसं होणार आहे याच्यामध्ये दिलेली आहे. हे पेपर तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपल्याला वाचायचं असेल तर वाचू शकता. हे दिलेलं आहे ओके. बाकीचं इथं दिलेलं आहे. आता मी एक्झामिनेशनचा आपलं पॅटर्न दिलेला आहे जो की तुम्हाला आता एक्झामिनेशन प्लॅन जो असणार आहे फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला प्री एक्झामिनेशन असणार आहे जो की आपल्याला प्री एक्झामिनेशन आपल्याला जो असणार आहे याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे ओके 400 मार्कांसाठी. त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 पेपर होता याच्यामध्ये पण ओके. स्टेज 2 मध्ये असतं आपल्याला इथं कंबाईन जिओ सायन्ससाठी मेन्स एक्झामिनेशन. याच्यामध्ये 600 मार्कांचा पेपर होत असतात आपले, 200 मार्कांचा इंटरव्ह्यू होत असतो आपल्या इंटरव्ह्यूमध्ये. असं 800 मार्कांपैकी आपल्याला फायनलचं सिलेक्शन होत असतं ओके. याच्यामध्ये टाईम वगैरे दिलेला आहे. आता स्ट्रीम 1 मध्ये दिलेलं आहे एक्झामिनेशनची पॅटर्न वगैरे दिलेलं आहे ओके. पेपर 1 पेपर 2 ओके याच्यामध्ये दिलेलं आहे ओके. आपण 2 घंट्याचा टाइम दिलेला आहे. 100 मार्कांचा असतो पेपर 1, 200 मार्क 300 मार्कांचा पेपर 2 असे 400 मार्कांचा असणार आहे सगळ्यांसाठी ओके. प्रत्येक पदाकरता इथं
विषय वेगळे-वेगळे असणार आहे. केमिकल वगैरे, जिओ फिजिक्स वगैरे जे पण असणार आहे आपले. ओके. आता इथं आपण बघून घ्यायचं पॅटर्न मेन्स एक्झामिनेशनचा पॅटर्न 200-200 चे 3 पेपर होणार आहे. ओके. आपल्या आपल्या स्ट्रीमनुसार. ओके. आणि इंटरव्ह्यू आपला 200 मार्कांचा असं दिलेलं आहे. ओके. ते संपूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळते. ओके. आता इथं आपल्याला दिलेलं आहे. आता नोट्स वगैरे इथं दिलेलं आहे. ओके. आपल्याला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. आहे. आता सिलेबस वगैरे दिलेला आहे. आपल्याला इथं सिलेबस आपण इथं चेकआउट करून घ्यायचा आहे. जो की सिलेबस असेल आपल्या सगळ्यांसाठी सिलेबस दिलेला आहे. जे सब्जेक्ट आपला असेल त्यानुसार आपल्याला सिलेबस दिलेला आहे. स्टेप बाय स्टेप मेन्सचा पण दिलेला आहे, प्रीचा पण दिलेला आहे. जे की एकदा आपण रीड आउट करून घ्यायचं जसं की तुम्हाला अभ्यास करायला सोयीस्कर पडेल. ओके. त्यानुसार आपल्याला तुमच्या इथं प्लॅन तुम्ही तयार कराल एक्झामिनेशनचा. ओके. कशा पद्धतीने दिलेलं आहे सिलेबस तुम्ही बघून घ्यायचं आहे आपण एकदा. ओके. खूप मोठा पी-डी-एफ असल्यामुळे आपण आता सिलेबसबद्दल बोलायला गेलं तर मग इथं आपल्याला खूप टाइम लागून जाईल कारण की 43 पेजेसचा हा पी-डी-एफ आहे मित्रांनो. ओके. तर फक्त तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. एक्झामिनेशनबद्दल, पॅटर्नबद्दल संपूर्ण मी दिलेली आहे. किती वॅकन्सी ते पण मी सांगितलेली आहे. आता इथं दिलेलं आहे आता इंट्रोडक्शन्स वगैरे दिलं ऑनलाईन ॲप्लिकेशनचं. जे की ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी ओ-टी-आर बनावं लागतं. एकदा ओ-टी-आर बनवल्यानंतर डायरेक्टली आपण परमनंट आपल्याकडे असतो. आपण कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये आउट-पी-सीची वॅकन्सी आली तर त्याच्यात आपण बसत असलो तर डायरेक्ट आपण अप्लाय करू शकतो. आपल्याला इथं दिलेलं आहे प्री एक्झामिनेशनचे पॅटर्न्स वगैरे दिलेले आहे. कशा पद्धतीचे असतात इथं दिलेली संपूर्ण माहिती. ओके. अशा पद्धतीची छोटी-मोठी माहिती दिलेली आहे. फॉर्मॅट सर्टिफिकेशन आपल्याला इथं बघायला मिळतं सगळ्यात खाली. ओके. तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. अप्लाय करण्याची शेवटची दिनांक असेल 23 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचं असेल Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करू शकतो. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. 23/9/2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. आणि चॅनलला पहिल्यांदा असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी सर्वांना आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक